आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। महानगर पालिका मुख्यालय के बाहर भाजपा ने क्रिकेट खेलकर किया विरोध प्रदर्शन। शहर में गावदेवी मैदान, घंटाली मैदान और भगवती मैदान जैसे बड़े मैदान हैं। इस तथ्य को ध्यान में रखते हुए कि गर्मी की छुट्टियों के दौरान यहां आयोजित व्यावसायिक प्रदर्शनी के कारण स्थानीय बच्चों के लिए कोई खेल मैदान नहीं, इस बात का ध्यान रखते हुए पूर्व भाजपा नगरसेवक सुनेश जोशी और मृणाल पेंडसे ने स्थानीय बच्चों को साथ लेकर महानगर पालिका के प्रवेश द्वार पर क्रिकेट खेलकर विरोध प्रदर्शन किया और चेतावनी दी कि अगर 8 दिन के अंदर ये मैदान स्थानीय बच्चों को खेलने के लिए उपलब्ध नहीं कराए गए तो वे इन बच्चों के साथ आयुक्त कार्यालय में क्रिकेट खेलेंगे। थाने से सारापुरी की रिपोर्ट। आमचा 21 नंबर प्रभाग जो आहे तिकडे मोठे कॉम्प्लेक्स नसल्यामुळे जी महापालिकेची मैदान आहे तिथेच आमची स्थानिक मुलं हे खेळतात। पण आपण बघाल तर गेली अनेक वर्ष या सगळ्या मैदानांमध्ये रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात। मग तो मे महिना असेल, मग त्याच्यात चैत्रोत्सव किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, म्हणजे जेव्हा मुलांना सुट्टी लागते तेव्हा ही मैदानं मोकळी नसतात। मग आमचा असा प्रश्न आहे की या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे? आणि 2020च्या महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की ही जी नौपाड्यातली मैदानं आहेत ती फक्त मुलांना खेळण्यासाठी वापरता आली पाहिजेत। आणि एखादी सामाजिक चळवळ असेल, जसं आंबा महोत्सव असेल किंवा बचत गटांसाठी काही इव्हेंट असतील किंवा रांगोळी प्रदर्शन असेल, असं काही ठराविक सामाजिक उपक्रमांसाठी जरी मैदानं दिलीत तर त्याला आमची काही हरकत नाहीये। पण हे जे व्यावसायिक प्रदर्शनं भरवतात ते आयोजक या मैदानांमध्ये 15-15 दिवस, एक महिना प्रदर्शनं भरवून लाखो रुपये कमाई करतात। आता गावदेवी मैदान हे नुकतंच त्याचं रिनोव्हेशन झालं, करोडो रुपये तिकडे खर्च केले गेले आणि तेव्हा असं सांगण्यात आलं की हे मुलांना खेळण्यासाठी आहे। पण तुम्ही बघाल तर गावदेवी मैदान किंवा घंटाळी मैदान असेल जे माजी नगरसेवकाचे अंडर आहे, किंवा भगवती शाळेचं मैदान असेल आणि आपलं शिवाजी मैदान असेल, तिथे रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरतात। म्हणजे स्थानिक लोकांचा आता असा प्रश्न आहे की ही मैदानं तुम्ही फक्त प्रदर्शनासाठी ठेवली आहेत का आम्हाला खेळण्यासाठी ठेवली आहेत? आणि अनेकदा या बाबतीत आम्ही सगळ्याच नगरसेवकांनी फॉलोअप देखील केलेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही एक अनोखं आंदोलन इथे करतोय की या मुलांनी खेळायचं कुठे। म्हणून आज आम्ही TMCच्या बाहेर इथे क्रिकेट खेळलेलो आहोत आणि जर आज आम्ही जे निवेदन देणार आहोत आयुक्तांना त्याच्यावरती जर कारवाई झाली नाही, आमची एवढीच मागणी आहे की आयोजकांनी प्रदर्शनं जरूर भरवावीत, पण ती तुम्ही हॉलमध्ये भरवा। पण ही जी मैदान आहे ती आमच्या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी राहू दे आणि जर यापुढेही अशी प्रदर्शनं भरवली गेली तर आमचं पुढचं आंदोलन हे अतिशय तीव्र असेल आणि आम्ही आयुक्तांच्या दालनात जाऊन क्रिकेट खेळू। सध्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, त्यांनी त्या ठिकाणी चैत्रोत्सव भरवलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय? कोणीही असेल, आमचं हेच म्हणणं आहे की व्यावसायिक प्रदर्शनासाठी मग ते आयोजक कोणीही असतील, आमचा त्याला कट्टर विरोधच असणार आहे। कारण आमच्या स्थानिक नागरिकांना काय पाहिजे, त्या मुलांची काय मागणी, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही इथे बघाल तर सगळे स्थानिक नागरिक आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांचे हेच म्हणणं आहे की मैदानं ही आमच्या खेळासाठी उपलब्ध असावीत। त्यामुळे कोणी आयोजक असतील तरी आमचा त्याला खेळण्यासाठी उपलब्ध असावीत आणि वर्षातले काही ठराविक दिवस सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात यावेत। पण असं होताना आपल्याला दिसत नाही। तुम्ही बघताय तर 15 दिवस, एक महिना ही मैदानं कायम भरलेलीच असतात। म्हणजे एक प्रदर्शन संपलं की दुसरं प्रदर्शन, आणि हे व्यावसायिक तर त्यांचे पैसे कमावतात, पण आमच्या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे? तुम्ही त्यांच्या सुट्ट्यांचं नुकसान करताय। कारण नौपाडा हा इतका गजबजलेला भाग आहे, तिकडे खेळण्यासाठी बाकी इतर काही जागा नाही किंवा मोठे कॉम्प्लेक्स नाहीत की जिकडे क्लब हाऊस असतं। तर या स्थानिक मुलांच्या खेळण्यासाठी ही सगळी मैदानं ताबडतोब महापालिकेने उपलब्ध करून द्यावीत। यापुढे एकही व्यावसायिक प्रदर्शन तिकडे भरवण्यात येऊ नये ही आमची मागणी आहे। निश्चितच याच्यात 2 विषय होते की एक तर नौपाडा भागात मैदानं कमी आहेत, जी काही आहेत, घंटाळी, भगवती शाळेचं मैदान, गावदेवी मैदान, याच्यात गावदेवी मैदानाविषयी ठराव झालेला होता की गावदेवी मैदान हे फक्त खेळण्यासाठी उपलब्ध असेल, तर तोही भासनात गुंडाळलेला आहे। ह्याच्यात तुम्ही जसं म्हणालात मागाशी की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ते मैदान घेतलेलं आहे, याच्यात एक मी क्लिअरिटी देतो तुम्हाला। ते भारतीय जनता पार्टी म्हणून घेतलं नव्हतं, ते त्यांच्या संस्थेद्वारे घेतलेलं, त्याला कोणाची पक्षाचा त्याच्याशी वास्तविक पाहता संबंध नाही। तसंच भगवती शाळेचं मैदान पण माजी खासदाराच्या संस्थेने घेतलं आहे, घंटाळी मैदान माजी नगरसेवकाच्या संस्थेने घेतलं आहे। हे वरचेवर तिथे कमाई करत आहेत, चरितार्थ चालवत आहेत, ह्याला आमचं ऑब्जेक्शन आहे। मुलांनी खेळायचं कुठे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। मुलं आज सुट्टीच्या दिवसात आणि 45 दिवसाचा जो नियम काढला आहे, 45 दिवस या सुट्ट्यातलेच वापरले तर उपयोग काय त्याचा? त्यामुळे कुठेतरी जो ठराव केला जातो आहे की या सुट्ट्यांच्या कालावधीत, म्हणजे उन्हाळी सुट्टी असेल किंवा हिवाळी सुट्टी, याच्यात मैदान हे फक्त मुलांना खेळण्यासाठीच उपलब्ध झालं पाहिजे, ही आमची या निमित्ताने विनंती आहे। नाहीतर आम्ही पुढचं आंदोलन आमचं तीव्र असेल आणि ते तुम्हाला दिसेलच।